विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर चंद्रपुर के सोनचाफा मंदिर परिसर में राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान 2026 के तहत भव्य महावृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम का उद्घाटन विधायक सुधीर मुनगंटीवार ने किया। इस अवसर पर विभिन्न धर्मों के धर्मगुरु एक मंच पर आए और पर्यावरण संरक्षण का सामूहिक संदेश दिया। कार्यक्रम में महाराज, मौलाना, फादर, भंते और ज्ञानी सहित सभी धर्मों के प्रतिनिधियों ने सहभागिता दर्ज कराई। सुधीर मुनगंटीवार ने कहा है कि पेड़ सभी के समान रूप से ऑक्सीजन देते हैं और कभी भेदभाव नहीं करते, इसलिए पर्यावरण बचाने के लिए समाज को भी एकजुट होकर कार्य करना चाहिए। उन्होंने प्रत्येक नागरिक से जीवन में कम से कम 5 पेड़ लगाने और उनकी देखभाल करने की अपील की। चंद्रपुर में बढ़ते तापमान को देखते हुए जुलाई में बड़े स्तर पर वृक्षारोपण अभियान चलाने का भी जानकारी दी गई। मागच्या 50 वर्षात आपण पर्यावरणाचे शत्रू आहोत असं वागत आहोत। सर्व धर्मामध्ये पर्यावरणाचं महत्व सांगितलं आहे आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने 3 वर्षाचा पर्यावरणाच्या रक्षणाचा, जनजागरणाचा व ऍक्शनचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे आणि या झाडाला ऑक्सिजन देताना झाडांनी कधी भेदभाव नाही केला की हा मुस्लिम आहे याला कमी ऑक्सिजन द्या, हा या जातीचा आहे म्हणून याला जास्त ऑक्सिजन द्या। झाड तर समान प्रेम करते। मग आम्ही निर्णय केला की सर्व धर्मांनी एकत्र येऊन सर्व धर्म प्रमुखांनी या ठिकाणी हा वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केला आहे। श्री डॉक्टर मंगेश गोयवाडेजी व त्यांची पूर्ण टीम व यासोबत या परिसरामध्ये ट्रॅक्टर असोसिएशनचे लोक, मला याचा आनंद आहे की गरीबातला गरीब व्यक्ती हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे आला। हे खरं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास सर्वात जास्त श्रीमंत करतात। सायकलनी चालणारा प्रदूषण करत नाही, पण विमानात बसणारा जास्त प्रदूषण करतो। बोरिंगचं पाणी पिणारा प्रदूषण करत नाही, तर आमच्यासारखे जे लोक बॉटलनी पाणी पितात ते जास्त प्रदूषण करतात। जे गरीब आहे ते भाजी आणताना प्लास्टिकच्या पिशव्या वापरत नाही, मोठे लोक मात्र प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात। आणि म्हणून हा कार्यक्रम सर्व धर्मासोबत आणि विशेष करून या परिसरातील कष्टकरी गरिबांसोबत, ट्रॅक्टर चालकांसोबत या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आज ही सुरुवात आहे। खरं तर चंद्रपूरचं कडक ऊन बघता आम्ही सर्वांनी जाणीवपूर्वक निर्णय केला की हजारोच्या संख्येने आज झाडं लावण्याच्या ऐवजी पूर्ण जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं लावावी।